हाय सगळ्यांना नमस्कार. आज मी कुठं आलेली आहे पार्लरमध्ये. गरज तर नाही आपल्याला पार्लरची, पण आजचा नवीन ब्लॉग काहीतरी खूप विशेष असेल. फक्त आपले व्हिडिओ कंटिन्यू चालू ठेवा, कारण कधीतरी आयुष्यात कुठंतरी आपल्याला पण वाटतं कुठंतरी बाहेर ट्रस्टमधून कुठंतरी बाहेर पडावा. तर ह्यासाठी मी इथं आलेली आहे आणि फक्त व्हिडिओ कंटिन्यू चालू राहू द्या. तुम्हाला कळेल मी कशासाठी आले, का आले. आता मेकअप माझा स्टार्ट होणार. गुड मॉर्निंग सगळ्यांना. कशा आहेत सगळे? छानच असले पाहिजे. आजचा माझा नवीन ब्लॉग आहे, काहीतरी असं वेगळं असणार आहे. ज्याचं त्यालाच कळलं. मी आता गोरी दिसल मग काय तेवढं फाउंडेशन हे करणार आहे. कशी मी गोरीची ग. मला यूट्यूबकडून पगार चालू व्हायला पाहिजे लवकर. झालं ना अजून? नाही अजून. माय काय आता माय सबस्क्राईबवाले हेच नाही करत, पूर्ण व्हिडिओच नाही बघत. पूर्ण व्हिडिओचं नाही माझी लाईटच गेली फ्रेंड्समध्येच. आता कसं होईल मेकअप? आता माझं मेकअप झालं नाही तर बघा बघा शूटला कोण कोण आहे, काय काय तुम्हाला सगळं दिसन. कुठं शूट होणार आहे, काय होणार आहे. फक्त आपल्या व्हिडिओला तुम्ही सपोर्ट करा. कर की बाई मेकअप. बघा तिला पण वाटलं की आता मोबाईल चालू झाला आहे, नको मेकअप करायला, थांबावं जरा. आमचा अंधारात पण मेकअप भारी होईल बरं का. आता काय लावलं आपण? फाउंडेशन ते ना, कन्सिलर फाउंडेशन. एवढी उरी दिसते मला लावून, त्याच्यात वरती काय काय थापायचं आपल्याला? जास्त नाही लाईटलीच आता फाउंडेशन झालं. नॉर्मल मेकअप करायचं आहे ना आपल्याला. मी कशी दिसते बघा बरं का, पण नॉर्मल, एकदम नॉर्मल, काहीच नाही आहे मेकअपमध्ये. आम्ही लेन्स पण नाही, पैसेच नव्हता 150 रुपये आणा, मग लेन्स पण नाही आणले मी. हा ना, माझ्या पैसेच नाही. म्हणजे पप्पा म्हणजे आत्ताच नाही, पहिल्यापासूनच कडक आहे. फक्त दिसायला सगळ्यांना असे गरीब दिसतात. आली बाय लाईट. लाईटीचा आपलं आहे बाय कृपा. मोठी छाया म्हणायचं. अंधारातच चालला होता आमचा मेकअप. मेकअप अंधारात चालय, पण बघा कसं दिसतंय. हा आज सुरुवात झाली आता तशी आहे ना. छान झालं ना. सेट बघ कसलं भारी फिनिशिंग मस्त बसलंय. कसं वाटतंय? ठीक आहे ना. तुझ्या मोबाईल मध्ये दिसते पुढे बघ, छान वाटते. दोन मिक्स करते म्हणजे जेणेकरून साडीचा एक कलर आय मेकअपला पण. आता फोटोशूट करणार चांगलं आहे आपलं, तसं काय टेन्शन नाही. मेकअप चांगला असला ना त्याला पण फोटो काढायला छान वाटतं. नाही तर लेवायचं नाही, पण तूच म्हणजे ना जास्त मीडियम. नाही, फोटोवाला आहे ना, मेकअप जास्त झाले की तो डायरेक्ट सांगतो मेकअप चांगला नाही झालेला बरं का. फोटो असे येते. त्याच्या वेळेस काय नव्हतं ग असलं काही. नॉर्मल पावडर लावली होती आणि ती फेअर अँड लवली असायची. 5 रुपयाची फेअर अँड लवली नाही, पण 100 रुपयावाली आणली होती माझ्या नवऱ्याने बाय. तेवढं तरी त्याने मला दिली बाय लग्नात आणून तेवढी तरी. मेकअप नव्हते नाही, एवढं नव्हतंच मेकअप. कधी झालेले? 2012 होते ना बाई. मग तेव्हा मेकअप होते पण लावले नव्हतं. हा, कधी असं येडच नव्हतं मेकअपचं. नॉर्मली हे केलेलं. हा, आणि आता निघाले प्री वेडिंग आणि प्री वेडिंग. आपल्या कसलं प्री वेडिंग? माझं कधी प्री वेडिंग चांगलं प्री वेडिंग झालं आयुष्याचं, काय प्री वेडिंग करतो. पोरांचं नाही बड्डे चांगलं झालं तर नाही. माझ्या आईने बड्डे केलं माझ्या लेकरांचं. साईजचा थोडा कलर होता. एक साईड लग्न झालं पण असं ह्या प्रकारात नाही. माझ्या नावावर का पैसे नसायचे. माझा पैसेच नाही. माझं पण असं मी कुठं काय चालले काय नाही लागत. लिपस्टिक मेन असते, लिपस्टिक भारी दिसतात. ब्लू कलर ठीक आहे ना. पिंक आहे, पिंक टाईप करून कोणचं पाहिजे? ब्राऊन वगैरे सगळं रेड टाईप पूर्ण. आता आमची हेअरस्टाईल चाललेली आहे.
तुम्ही म्हणता ताई आता मेकअप लपवलाय, मेकअप नाही बॅक कॅमेऱ्याने घेते आता थोडा वेळ, कारण हेअरस्टाईल चालली म्हणलं चेहरा दाखवून लगेच जमणार नाही. हेअरस्टाईल बघा कशी वाटते, काय वाटते आणि कोणतं पार्लर आहे काय आहे, मी सगळं तुम्हाला त्याच्यात ॲड्रेस देईन, सगळं सांगन कुठे आहे तिथं जा तुम्ही. फक्त पूर्ण होऊ द्या. पूर्ण व्हिडिओ झाल्यानंतर मी तुम्हाला सगळं माझं दाखवते, मेकअप दाखवते, हेअरस्टाईल दाखवते, साडी कोणती घालणार ते पण दाखवते. फायनली आपला लुक झालेला आहे. कसा वाटतं मला नक्की सांगा बरं का. आणि आता मी तुम्हाला एक पार्लरचं नाव सांगते, तिथं येऊन आहे ना ज्यांना ज्यांना खरंच मेकअप करायचा आहे आणि लग्नाची ऑर्डर असन, ब्रायडल असन, कोणताही मेकअप करायचा असेल तर नक्की तुम्हाला मी आता पार्लरचं नाव सांगते वगैरे, कुठे आहे ते पार्लर ते पण सांगते आणि आमच्या पार्लरवाल्या पण ताई दाखवते कसा मेकअप केला आहे, कोणी केला आहे ते. हॅलो गाईज, कसं झालं आहे माझा फायनली मेकअप. तर पहा मस्त जशी माझी साधी साडी होती त्याची माझी अशी छान अशी नऊवारी केलेली आहे. मस्त विठ्ठल रखुमाईची याच्यावर पूर्ण हातावर बॉर्डर आहे आणि प्लस पदराला पण पाहू शकता विठ्ठल रखुमाईच आहे माझ्या पदराला पण. आपण जे करणार आहे, जे शूट आज मी करणार आहे ते आज आषाढी एकादशी वारीचं करणार आहे. खूप दिवसापासून चाललं होतं की मला शूट करायचे. तर आज मी बकोरी फाट्यावर म्हणजे वाघोलीमध्येच बकोरी फाट्यावर BGS पासून तुम्ही सरळ आल्यानंतर खूप छान पार्लर आहे साक्षी ना, सृष्टी ब्युटी पार्लर म्हणून आहे. खूप छान पार्लर आणि खूप दिवसापासून या ताईंका माझी इच्छा होती की मेकअप मला यांच्याकडून करायचा आहे. पण आज फायनली मी त्यांना सकाळी फोन केला की तुम्हाला आज टाइम आहे का. ते म्हणले फक्त मला यायच्या अगोदर 1 तास आधी कॉल करा. तर असं खूप छान माझा मेकअप केलाय आणि मला असं मेकअप पाहिजे होतं. माझे पहिले जे मेकअप झाले खूप हेवी वगैरे मी सगळे मेकअप केले, पण जो वारीमध्ये नॉर्मल मला मेकअप पाहिजे होता तर त्यांनी अशा पद्धतीने माझा खूप छान मेकअप करून दिलाय. आणि खरंच सगळ्यांनी आवर्जून मेकअप खरंच करायचा असेल तर नक्की साक्षी ब्युटी पार्लरला, सृष्टी ब्युटी पार्लरला नक्की भेट द्या. त्या ताई पण मी तुम्हाला दाखवते. ह्या ताईंनी माझा मेकअप केलेला आहे. कसा केलाय सांगा माझा मेकअप. ताई कसं वाटलं आज माझा मेकअप करून तुम्हाला? खूप छान. आणि माझी बी इच्छा होती की तुझा एकदा म्हणजे नाही का एक कोणचा तरी लुक करायचा म्हणून. आणि कोणाला यायचं असेल तर सृष्टी ब्युटी पार्लर, ड्रीम संकल्प सोसायटी, यशवंतनगर. तर नक्की यांच्या पार्लरला भेट द्या. आणि खरंच जसं पाहिजे तसा मेकअप करून मिळतोय. आणि आपण साडी वगैरे पण रेंटने देतोय ना, साडी बी, ज्वेलरी बी सगळं. तुम्ही मेकअपचंच नाही तर हेअरचं पण करतात, ते पूर्ण हेअरचं पण ट्रीटमेंट देतात ते. तर सगळ्यांनी आवर्जून इथे येऊन भेट द्या आणि आपले बाकीचे व्हिडिओ बघत राहा, कंटिन्यू व्हिडिओ ठेवा, कारण आता आषाढी एकादशीचा व्हिडिओ करतोय आपण. चला तो सरळ सरळ उभी राहा, सरळ. हा सरळ चल. नीट उभी राहायचं, हसत आहे हसत. हा ते खोक्याचं बनवले अरे. हेडच के हेले देखी किती केवर आता नीट हस. ती हिंद बघ बरं, कधी पण बघ तू फ्रेशच असते. हिंद तिकडे बघ सर्वेश. हसा जरा हसा. मूर्तीकडे बघायचं नंतर तिकडे. ओके रेडी रेडी 1 2 3 स्टार्ट. बघा स्माइल. तसंच थांबायचं, फोटो घेतो. इकडे इकडे कॅमेरा बघा. गुड स्माइल स्माइल स्माइल. त्या बाजूला घ्या. तिकडे घ्या. ते पाणी छान. वन टू थ्री स्टार्ट. तिकडे पहा कॅमेरामध्ये. स्माइल. ओके इकडे
स्टार्ट चला या परत येतो चला स्माइल चला कसं थांबायचं क्रॉस नका जाऊ आहे तिथेच तरी स्टार्ट केला फोटो घेऊ स्टार्ट स्माइल परत सेम असंच हात घ्या पूर्ण हाईड करा ती मूर्ती मी सांगितलं परत सेम बघा कॅमेरा खाली हाताकडे बघा 2 3 स्टार्ट घ्या खाली स्माइल दे बघा परत येता परत बघा तिच्याकडे मम्मीकडे बघ तू ओके द्यायचं नाही आपला येडे फोटो द्यायचा पाय एक वर खाली ठेवून जाणार हे सरकतं ना सर घे बाई तू सर बाजूला ए पुरी इकडे चला बस स्माइल ठेवा दीदी स्माइल ठेवा मान इकडे कर स्माइल स्माइल ठेवायची चला या बघा एकमेकींकडे बघा ओके हिंदवी कशी दिसते तिकडे कशी दिसते छान काय केलं मम्मीने आज फोटोशूट केलं ना कशाचं फोटोशूट केलं बाबाचा विठ्ठल रखुमाईचा विठ्ठल रखुमाईचा आणि मग मग बाबाचा कसं दिसतंय आम्ही आज बघा माईले की कारण खूप दिवसापासून चाललो होतं आमचं शूट कर जिकडे दादा सर्वेशने आता कपडे चेंज केलेत नाही तर सर्वेशने आम्ही तिघांनी मिळून शूट केलेले आहे तर आमच्या शूटला रिस्पॉन्स द्या आणि दिसते तिला मी कधीच कोणत्या गोष्टीची कमी पडून देणार नाही आहे फायनली आमचं फोटोशूट झालेलं आहे मी कशी दिसते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि पहिल्यांदाच मी असे ब्लॉग बनवते आणि शक्यतो साधारणतः मी असेच ब्लॉग इथून पुढं पण बनवत जाईल असं मी सांगते तुम्हाला मग मला माहिती नाही परत एकदा नाचका बिस्का आला तर परत व्हिडिओ माझे वेगळे बनते तर मला एकच सांगा की आजचे व्हिडिओ माझे कसे झाले आणि मी कशी दिसते माझी मुलगी कशी दिसते माझा मुलगा कसा दिसते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा विसरू नका बाय बाय हा व्हिडिओ थोडा लेट होईल टाकायला कारण व्हिडिओ कधी पडतोय कधी नाही ते मी नाही सांगू शकत फायनली मी घरी आता आले आणि आता उरकती आहे कारण आता शूट वगैरे सगळं झाले आता चेहऱ्यावरचा मेकअप काढते पहिल्यांदा मेकअपने चेहरा खरंच खूप खराब होतो म्हणतात असं म्हणतात म्हणून म्हणते चल मग आपले व्हिडिओ आवडत असेल सगळ्यांनी आपल्या व्हिडिओला पहिले सबस्क्राईब करून ठेवा
लाईक करायला विसरू नका आणि आपले व्हिडिओ शेअर करायला विसरू नका, कारण मी माझ्या लाईफमध्ये पहिल्यांदा असं काहीतरी व्हिडिओ वेगळा बनवला आहे त्यामुळं. आणि आवडला असेल तर नक्की कमेंट करायला विसरू नका. भेटूया आपण दुसऱ्या ब्लॉगमध्ये. तो सगळ्यांना बाय बाय.